या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विरामचिन्हे हा घटक या ठिकाणी आज आपल्याला शिकायचा आहे. तर मग पहा, विरामचिन्हे म्हणजे काय. मग आपण बोलताना संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधून मधून थांबावे लागते. अशा थांबण्याला आपण विराम असे म्हणतात. विराम म्हणजेच विश्रांती. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात. अशा चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हामुळे वाक्य कोठे संपते, कोठे सुरू झाले, की अपूर्ण आहे, अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून विरामचिन्हांचा लेखनात महत्त्व असते. अशा चिन्हांचा वापर केव्हा व कोठे करावा हे समजून घ्यावे लागते. जर उद्गारातील भाव सौम्य प्रकारात असेल तर स्वल्पविराम द्यावा. विरामचिन्हे 2 प्रकारची आहेत, विराम दर्शविणारी आणि अर्थबोध करणारी. मग विराम दर्शविणारी चिन्ह पहा या ठिकाणी कोणती कोणती आहेत. पूर्णविराम, अर्धविराम आणि स्वल्पविराम इत्यादी. आणि अर्थबोध करणारी प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह इत्यादी. या ठिकाणी आपण आता विरामचिन्हे पाहूयात. विरामचिन्हाची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पूर्णविराम पाहूयात. तर पूर्णविराम आपण पाहूयात. पूर्णविराम पूर्णविरामचं चिन्ह हे पहा असं असतं. मग आपण पूर्णविरामची व्याख्या पाहूयात. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम देतात. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम देतात. काही वेळेस शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अक्षरापुढे पूर्णविराम देतात. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा पूर्णविराम देतात. आपण उदाहरणार्थ पाहूयात. आपण काही उदाहरणे पाहूयात. तर पहा उदाहरणे. मी नियमित अभ्यास करतो. मी नियमित अभ्यास करतो. यानंतर आपल्याला इथं पूर्णविराम हे विरामचिन्ह द्यावं लागेल. मग वाक्य या ठिकाणी पूर्ण होईल. पूर्णविराम हे चिन्ह दिल्यानंतर वाक्य पूर्ण होतं. यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. राहुल शाळेत गेला. असं जर आपण लिहिलं तर हे वाक्य पूर्ण असं आपल्याला वाटणार नाही. हे गेला पहा या ठिकाणी वाक्य विश्रांती घेत आहे म्हणून या ठिकाणी पूर्णविराम द्यायचं. पूर्णविराम. यानंतर आपला पुढचं विराम चिन्ह आहे पहा अर्धविराम. अर्धविराम
अर्धविरामचं चिन्ह माहिती आहे का आपणाला? पहा या ठिकाणी अर्धविराम हे याचं चिन्ह असं असतं. पहा अर्धविरामचं चिन्ह असं असतं. आलं का लक्षात? अर्धविराम पहा जेव्हा दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अवयवाने जोडली जातात असतात तेव्हा त्यांना आपण अर्धविराम त्या वाक्यामध्ये दिला जातो, त्याला आपण अर्धविराम असे म्हणतो. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अवयवाने जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम द्यायचा असतो. तेव्हा काय अर्धविराम द्यायचा असतो. तर पहा आपण उदाहरणार्थ पाहूयात. बस आता समजा आपण आता अर्धविराम देत असताना आपण एक वाक्य पाहूयात उदाहरणामध्ये. बस स्टँडवर वेळेवर गेलो पण बसला खूप गर्दी होती. एक वाक्य एकाच व्यक्तीने दोन वेळेस बोलल्यानंतर त्या ठिकाणी आपण सुरुवातीच्या वाक्याला म्हणजे उभयान्वयी अव्यय जोडतो, त्या ठिकाणी अर्धविराम द्यायचा असतो. तर पहा बस स्टँड बस स्टँडवर वेळेवर गेलो बस स्टँडवर वेळेवर गेलो पण आलं इथं. पण बसला खूप गर्दी होती. खूप गर्दी होती अशा प्रकारचे पण पहा या ठिकाणी बस स्टँडवर वेळेवर गेलो पण बसला खूप गर्दी होती. एकाच व्यक्तीने दोन वेळेस एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं, त्या अशा वाक्यांना अर्धविराम येतो. मग यांना अर्धविरामाचं वाक्य हे असं आहे म्हणून असं ओळखायचं. चला यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. अभयने खूप अभ्यास केला. अभयने खूप अभ्यास केला परंतु परंतु आल्यानंतर त्या ठिकाणी अर्धविराम येतो त्या वाक्यामध्ये. परंतु चांगले गुण मिळाले नाहीत. यानंतर आपलं पुढचं विरामचिन्ह पाहूया आपण. पहा पुढचं विरामचिन्ह स्वल्पविराम. स्वल्पविराम पहा स्वल्पविराम कसा असतो. स्वल्पविराम हे पहा असा.
मग पहा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. पहा या ठिकाणी एकाच जातीचे वाक्यामध्येच आहे. पहा याच्या एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ पाहूया आपण. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ही काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? ही आपल्या भारतातील राज्यांची नावे आहेत. राज्यांची नावे. पहा ह्यांची जात जी आहे एकच आहे की नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात हे काय आहेत? आपल्या भारतातील राज्य आहेत. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश हे काय आहेत? आपल्या भारतातील राज्य आहेत. म्हणून ही एकाच जातीचे आहेत. अशी जर शब्द लागोपाठ आले तर अशा ठिकाणी आपल्याला स्वल्प विराम द्यावा लागतो. अशा प्रकारे पहा. यानंतर आपण हाक मारताना सुद्धा नावापुढे किंवा संबोधनापुढे विरामचिन्ह देतो. आता आपण एखाद्याला हाक जर मारायची असली, अरे इकडे ये असं म्हणण्यासाठी अरे हा शब्द आल्यानंतर आपल्याला स्वल्प विराम त्या ठिकाणी द्यावा लागतो. लिहित असताना इकडे ये असं जर आपण संबोधत असेल तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीचा जे शब्द आहे त्या ठिकाणी स्वल्प विराम येतो. उदाहरणार्थ पाहूयात. हाक मारत असताना आपण उदाहरण पाहूयात. हाक मारत असतानाचा एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. सचिन, सचिन, स्वल्प विराम आला इथं. इकडे या ठिकाणी पहा. इकडे ये सचिन, इकडे ये. आणखी एक उदाहरण यावर पाहू आपण. मुलांनो, क्लासची वेळ झाली. मुलांनो, क्लासची वेळ झाली. अशा प्रकारे. यानंतर आपला पुढचं विरामचिन्ह आपल्याला पाहायचं आहे. पुढचं विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम. पहा, अपूर्ण विराम. अपूर्ण विरामाचं चिन्ह माहिती का आपणास? पहा या ठिकाणी असं असतं. अपूर्ण विरामाचं चिन्ह जे असतं अशा प्रकारचं असतं. मग अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असेल तर त्या ठिकाणी आपण अपूर्ण विराम देतो. वाक्याच्या शेवटी
पहा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. आपण उदाहरणार्थ पाहूयात. पहा, तर आता पहा, या ठिकाणी आपण स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी. प्रथम आलेले विद्यार्थी. तर पहा, या ठिकाणी असा अपूर्ण विराम द्यायचा असतो आणि मग विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव लिहायचे. राजेश, सुरेश, आशा वगैरे वगैरे. यानंतर आणखी एक उदाहरण पाहू आपण. परत मैदानी खेळांची नावे. अपूर्ण विराम देत असताना आपण अशा प्रकारे लिहायचा असतो. मैदानी खेळांची नावे. मैदानी खेळांची नावे लिहित असताना आपण कसं लिहायचं? मग पहा, अपूर्ण विराम या ठिकाणी द्यावा लागतो आणि मग खेळांची नावे लिहायचं. मैदानी खेळ: खो खो, कबड्डी, खो खो, कबड्डी, क्रिकेट, कुस्ती वगैरे वगैरे. अशा. चला, यानंतर आपण पुढचा आपला विरामचिन्ह पाहायचं आहे आपल्याला. प्रश्नचिन्ह पाहायचं आहे आपल्याला या ठिकाणी. पुढचा विरामचिन्ह प्रश्नचिन्ह. पहा, प्रश्नचिन्ह कसं असते पहा या ठिकाणी. पहा, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह असतो. मग प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात. प्रश्नार्थक चिन्ह वापरतात. या ठिकाणी आपण उदाहरणे पाहूयात काही. पहा, आपण उदाहरण पाहूयात या ठिकाणी. बाबा बाबा आज फिरायला कुठे जायचे? असा प्रश्न या ठिकाणी विचारल्यानंतर आपण या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी द्यावा लागतो. म्हणजे प्रश्न एखाद्याला जर विचारायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारचं चिन्ह म्हणजेच प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी द्यावा लागतो. यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहू. शाळा केव्हा सुरू होईल? शाळा केव्हा सुरू होईल? पहा, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आलं. यानंतर आपण पुढचा आपला विरामचिन्ह पाहायचं आहे आपल्याला.
पुढचं आपलं विरामचिन्ह आहे उद्गारवाचक. उद्गारवाचक चिन्ह पहा, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह हे अशा प्रकारचं असतं. उद्गारवाचक चिन्ह जे असते ते अशा प्रकारचं असतं. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उत्कृष्ट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या वाक्याच्या शेवटी जो चिन्ह येतो त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतो. आनंद अशा प्रकारे पहा, या ठिकाणी आपण पाहूयात. आनंद, आनंद, दुःख, भीती, आश्चर्य, धिक्कार, वगैरे भावना ज्या शब्दांनी किंवा वाक्याने दर्शवितात त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते. लिहून घेत चला, तुमच्यासाठी माहितीसाठी मी एवढं सगळं लिहून देत आहे. तर लिहून उद्गारवाचक चिन्ह पहा, या ठिकाणी त्यांच्या शेवटी अशा प्रकारचं चिन्ह म्हणजे असे हे चिन्ह देतात. म्हणजेच या वाक्याला, या चिन्हाला काय म्हणतात, त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. मग यासाठी आपण काही उदाहरणे पाहूयात. पहा, या ठिकाणी आनंद, दुःख, भीती, आश्चर्य, धिक्कार वगैरे भावना ज्या शब्दांनी किंवा वाक्यांशी दर्शविल्या जातात त्यांच्या शेवटी अशा प्रकारचं चिन्ह म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह देतात. अशा त्यांनाच आपण उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतो किंवा म्हणतात. चला, या ठिकाणी आपण उदाहरण पाहूयात. उदाहरणार्थ शब्बास. पहा, या ठिकाणी आपल्या तोंडातील जे उद्गार निघाले अशा शब्दाला, वाक्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणायचं. शब्बास. पहा, या ठिकाणी एकच शब्द आहे पण त्या ठिकाणी शब्बास असा उद्गार निघाला, त्याच्यामुळं हे एक वाक्य झालं. हे वाक्य काय झालं, उद्गारवाचक वाक्य झालं. यानंतर आपण पुढचं आणखी एक उदाहरण पाहूयात. अग, आई ग. पहा, अग, आई ग असं जर आपण उद्गारलं तर ते सुद्धा वाक्य काय झालं या ठिकाणी. मग अशा प्रकारच्या वाक्याला च्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. यानंतर आपण पुढचं विरामचिन्ह पाहणार आहोत. यापुढील विरामचिन्ह अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह असतं.
मग या ठिकाणी आपण एकेरी अवतरण चिन्ह पाहूयात. एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे असं असतं पहा या ठिकाणी. एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारचं असतं. मग एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह दिले जातात. या ठिकाणी पहा आपण उदाहरण पाहूयात एक एकेरी अवतरण चिन्हाचं. सर्वांनी नियमित व्यायाम करा. सर्वांनी नियमित व्यायाम करा. पहा या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह इथून चालू होते आणि इथं संपत आहे. असं पहा या ठिकाणी असं गुरुजींनी सांगितले. कोण सांगितले इथे या ठिकाणी? गुरुजींनी सांगितले. अप्रत्यक्षपणे या ठिकाणी पहा अप्रत्यक्ष एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे सांगत असताना अवतरण चिन्ह दिले जाते. अप्रत्यक्षपणे कोण सांगितले या ठिकाणी? गुरुजींनी सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह लिहायचं. यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. यानंतर आपण दुहेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारच्या वाक्यामध्ये येतं ते पाहूयात. दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह हे अशा प्रकारचं असतं. तर मग पहा दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. जसे पहा या ठिकाणी उदाहरणार्थ पाहूया आपण. तो म्हणाला. तो म्हणाला. काय म्हणायला? पहा या ठिकाणी मी येईन. मी येईन. या ठिकाणी पहा अशा प्रकारे बोलणाऱ्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा म्हणजे पहा या ठिकाणी तो म्हणाला मी येईन. एकच व्यक्ती आहे पण दोन वाक्य जुळत आहेत त्या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे. पण या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्हामध्ये पहा सर्वांनी नियमित व्यायाम करा असं कोण म्हणते? गुरुजींनी सांगितले. मग या ठिकाणी पहा एखाद्या शब्दावर जोर देताना दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह द्यायचं असतं. मग गुरु या ठिकाणी दुसऱ्याचे मत कोण सांगत आहे? गुरुजी सांगत आहेत अप्रत्यक्षपणे. मग तो म्हणाला या ठिकाणी पहा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तो म्हणाला मी येईन. मग या ठिकाणी वाक्यामध्ये एकच व्यक्ती बोलत आहे. या ठिकाणी तो म्हणाला मी येईन अशा वाक्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह येत असतं. या ठिकाणी आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. आई म्हणाली. आई म्हणाली तू अभ्यास कर. तू अभ्यास कर. या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह येईल. यानंतर आपण पुढचं आपलं विराम चिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह.
पहा संयोग चिन्ह हे कसं असतं पहा, अशा प्रकारचं असतं. संयोग चिन्ह हे जे असतं ते अशा प्रकारचं, दोन शब्द जोडताना त्याचबरोबर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरला जातो. जसे की पहा या ठिकाणी आपण उदाहरण पाहूयात. दोन शब्द जोडत असताना म्हणजे कसं पहा, बहीण भाऊ, बहीण भाऊ, बहीण भाऊ. यानंतर दुसरं नवरा बायको. तिसरं उदाहरण आपण पाहूया की स्त्री पुरुष, स्त्री पुरुष. पहा या ठिकाणी दोन शब्द जोडत आहे, या ठिकाणी संयोग चिन्ह आलेलं आहे. या चिन्हाला संयोग चिन्ह असं म्हणायचं. दोन शब्द जोडणाऱ्या शब्दाला संयोग चिन्ह जोडत असताना जे चिन्ह येतं त्याला संयोग चिन्ह असे म्हणतात. तर आणखी एक यानंतर आपण ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास सुद्धा संयोग चिन्हाचा वापर करतात. मग ते कसं आपण पाहू. ओळीच्या शेवटी आता आपण ओळ लिहित असतो, एखादं वाक्य लिहित असतो समजा, तर मग आपण आता इथे या ठिकाणी वाक्य आपलं संपलेलं आहे, अधुरं राहिलेला आहे शब्द. मग या ठिकाणी अशा प्रकारचं डॅश दिलेलं जातं, त्याला आपण संयोग चिन्ह असं म्हणतो. तर आपण एक उदाहरण घेऊन पाहूयात. एक उदाहरण आपण या ठिकाणी लिहूयात. पुढील कार्यक्रम पहा या ठिकाणी थोड्याच, आता वेळ आपण इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता तिथं समजा ते जागा नाही आपल्याला लिहिण्यासाठी, म्हणून या ठिकाणी आपण त जे आहे या ठिकाणी लिहायचं आहे. हे शब्द एकच आहे, वेळात त या ठिकाणी लिहायचं. मग या ठिकाणी अशा प्रकारे सुद्धा संयोग चिन्ह दिलं जातं. चालू होईल. ओळीच्या शेवटी जे संयोग चिन्ह शब्द अपुरा राहिला असेल तर मग अशा प्रकारचं संयोग चिन्ह दिलं जातं. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. पहा आज आमच्याकडे जेवणाचा आता या ठिकाणी आपल्याला चा इथं लिहायचं नाही, तर जागा नाही समजा आपल्याला इथं, मग या ठिकाणी चा इथं लिहायचं आपल्याला. इथं ओळ आपली संपलेली आहे. समजा जेवणाचा कार्यक्रम आहे, तर अशा प्रकारे संयोग चिन्हाचा वापर केला जातो. यानंतर आपला पुढचं विराम चिन्ह आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजेच पहा या ठिकाणी डॅश. या ठिकाणी आपण संयोग चिन्ह जे असतं ते छोटं डॅश असतं आणि अपसारण चिन्हाचं जे डॅश असतं ते मोठं असतं. पहा या ठिकाणी अशा प्रकारे असतं अपसारण चिन्ह, मोठं असतं थोडं. मग पहा या ठिकाणी बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्हाचा वापर करतात. बोलता बोलता आपण विचार मालिका जर आपली तुटली तर त्या ठिकाणी अपसारण चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ पाहूयात आपण. मी तेथे गेलो.
मी तेथे गेलो पण या ठिकाणी आपल्याला पुढे बोलायचं असतं पण आपण बोलत नाही. या ठिकाणी अपसरण चिन्ह येतं. या ठिकाणी अपसरण चिन्हाचा वापर अशा ठिकाणी करत असतात. या ठिकाणी आपण आता आपल्याला इथे काहीतरी सांगायचं पण आपण सांगितलेले नाही, आहे की नाही? सांगायचं असतं पण आपण काही सांगितलेलं नाही. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. आता आपण काही आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण जर द्यायचं असेल समजा, त्या ठिकाणी सुद्धा अपसरण चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ पाहूयात आपण. त्याचं एक उदाहरण आपण पाहूयात. तो मुलगा पहा या ठिकाणी अपसरण चिन्ह. त्याने बक्षीस मिळवले. त्याने बक्षीस मिळवले. मग या ठिकाणी पण डॅश आला. इथे या ठिकाणी पण आपल्या शाळेतील आहे. आपल्या शाळेतील आहे. अशा प्रकारे जे वाक्य असतात त्या ठिकाणी अपसरण चिन्हाचा वापर होतो. यानंतर आपल्याला विकल्प चिन्ह पाहायचं आहे. विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह पहा. विकल्प चिन्ह पहा अशा प्रकारे असतो. जी तिरपी रेष असती त्याला आपण विकल्प चिन्ह असं म्हणायचं. एखाद्या गोष्टीचा पर्याय दाखवण्यासाठी विकल्प चिन्ह वापरतात. समजा आता या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा आपल्याला पर्याय दाखवायचा आहे. आता आपण एखाद्याच्या घरी गेलो. उदाहरणार्थ पाहूया आपण. एखाद्याच्या घरी गेलो. चहा पिणार की कॉफी असं आपण म्हणतो. चहा की कॉफी म्हणजे पर्याय. मी पहा या ठिकाणी उदाहरणार्थ पाहूयात आपण. मी चहा कॉफी घेतो म्हणजे कोणताही आपल्याला चालतं. अशा प्रकारचे जे शब्द असतात, वाक्य असतात, त्या प्रकारच्या वाक्यामध्ये अशा प्रकारे विकल्प चिन्ह वापरले जातात. या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो पूर्णविराम. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्णविराम, विराम चिन्हे पाहिलेले आहेत. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, यानंतर उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्हे, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्हे, यानंतर संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह म्हणजेच डॅश आणि विकल्प चिन्ह म्हणजे तिरपी रेष. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब तर जरूरच करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.